वयाच्या 18व्या वर्षी काकांनी माझे दोन्ही पाय उघडून मला धक्का देताच माझ्या तोंडातून आह असे आवाज निघाले. मनोहर काका त्या रात्री खूप दारू पिऊन नशेत होते. ते रात्री हळूहळू माझ्या खोलीत शिरले आणि माझ्या शेजारी झोपले आणि माझ्या उघड्या रेशमी केसांचा वास घेऊ लागले आणि हळूच माझे दोन्ही पाय उघडू लागले. पप्पांचे बिझनेस पार्टनर मनोहर काका कॅनडामध्ये राहतात आणि तिथून आमचा बिझनेस हाताळतात. ते बिझनेसच्या संदर्भात भारतात येत असतात. यावेळी सुद्धा ते खूप वर्षानंतर भारतात आले होते. त्यामुळे त्यांना पप्पांना सरप्राईज द्यायचे होते, म्हणून ते पप्पांना न सांगता भारतात आले. बँगलोरमधील मीटिंग संपून काका थेट दिल्ली एअरपोर्टवर पोहोचले आणि एअरपोर्टवरून टॅक्सी पकडली आणि तिथून ते गाझियाबादला आमच्या घरी आले. माझे आई आणि वडील दोघेही माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नासाठी नोएडाला गेले होते. दाराची बेल वाजते. धाकटा भाऊ जाऊन दरवाजा उघडतो, काकांना नमस्कार करतो आणि त्यांना आत आणतो. माझी डान्स कॉम्पिटिशन होती, म्हणून मी आणि माझा धाकटा भाऊ आम्ही दोघे घरी प्रॅक्टिस करत होतो. आजीला भेटल्यावर काकांनी दामोदर म्हणजे माझे पप्पा कुठे आहे असे विचारले. तेव्हा आजीने सांगितले की दामोदर आणि सून दोघेही लग्नात नोएडाला गेले आहेत. आता आजी आणि काका बोलत होते की त्याचा आवाज ऐकून मी बाहेरच्या खोलीत आली आणि काकांना पाहून खूप खुश झाले आणि लगेच काकांकडे गेली आणि माझ्यासाठी आणलेला गिफ्ट घेतला जो काकांनी माझ्यासाठी आणला होता. मग मी त्यांना त्यांची खोली दाखवली आणि ते फ्रेश झाल्यावर त्यांना चहा नाश्ता दिला. माझी आजी त्यांना लहानपणापासून ओळखत होती, कारण ते माझे पप्पांचे खूप जुने मित्र होते. स्वयंपाकघरात जेवण शिजत असतानाच त्यांनी विस्की मागवली आणि मला माहीत होते की त्यांना विस्की खूप आवडते आणि माझ्या वडिलांची विस्की बहुतेक आमच्या घरी होती, म्हणून मी त्यांना विस्की दिली. काका विस्की पिऊन बसले. मग माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले की तू किती मोठी झाली आहेस सोनम. हे ऐकून आजी हसली आणि म्हणाली, तुम्ही लोक बोलत बसा, मी चालले माझ्या खोलीत. मग काका पॅक पिऊन म्हणाले, अरे सोनम, तू तर मोठी झाली आहेस, वरपासून खालपर्यंत सगळंही. काकांच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून मला लगेच धक्काच बसला आणि हळूहळू मला काहीतरी घडताना दिसत होतं, कारण आता मी 21 वर्षाची झाली होते. तसं मला जरा लाज वाटली आणि मी तुमच्यासाठी चकना घेऊन येते असे म्हणत मी किचनमध्ये गेले. माझा श्वास वेगवान झाला, माझा हृदय जोरात धडधडू लागलं आणि किचनमधून बाहेर पडताना मला स्वतःला बाहेरच्या आरशात पाहून लाज वाटू लागली. मग खोलीतून काकांचा आवाज आला, अरे सोनमला चकना मिळालं नाही का? मी धावत खोलीत जाऊन चकनाची प्लेट त्यांच्यासमोर ठेवली. टेबलावर प्लेट ठेवताना काकांची नजर माझ्या छातीवर होती. मी चोर नजरेने त्यांच्याकडे पाहून प्लेट टेबलावर ठेवली आणि लगेच समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली. मग आजी म्हणाली की मी माझ्यासाठी जेवण वाढायला मालतीला सांगते, जी आमच्या घराची मोलकरीण आहे. ज्याला जेवायचं असेल त्याने यायला हवं भाऊ, मी तर जेवण खाऊन झोपेन. आता मी जात आहे, तुम्ही लोक आधी जेवा मग बोला. हे ऐकून मी आजीला म्हणाली की आजी, मी पण थोडा थांबून जेवते. मग माझ्या मागे काका सुद्धा नंतर जेवायला तयार झाले. आता आमच्या खोलीत फक्त मी आणि काका आम्ही दोघेच होतो आणि घरच्या सगळी मंडळी जेवण करून झोपायला आपापल्या खोलीत जाऊन झोपी गेले होते. आता आमच्या खोलीत खूप सन्नाटा झाला होता आणि घड्याळाच्या काटा टक टक आवाज करत होते. काका दारू पिताना माझ्याकडे बघत होते आणि माझी इच्छा नसतानाही माझे डोळे त्यांच्या चोर डोळ्यांनी आदळत होते. थोडे ड्रिंक लावल्यानंतर काकांनी मला विस्की दिली आणि म्हणाले, अरे सोनम, एकटा दारू प्यायला मजा येत नाही, तू मला कंपनी देणार का? मी आश्चर्यचकित स्वरात म्हणाले, अरे नाही काका, मी हे सगळे पित नाही. काका ग्लासमध्ये फ्रेश पॅक बनवून ग्लास माझ्या दिशेने फिरवले आणि आपल्या जागेवरून उठून माझ्या शेजारी आले आणि म्हणाले, घे ना सोनम, एका पॅकमध्ये काही होत नाही. असे म्हणत त्यांचा हात माझ्या अंगावर आदळतच होता.
मी लगेच थरथरली आणि लाख नकार देऊनही मी ही पेग हातात घेतला आणि एका सिपमध्ये संपवला आणि चकण्याची प्लेट संपवली. मग माझ्याकडे पुढे सरकत ते म्हणाले, तुला कसं वाटलं सोनम? विनाकारण घाबरत होतीस. तू सांग मला, काहीच झालं नाही ना तुला? मी डोकं हलवून त्यांच्या बोलण्याशी सहमत झाली. त्यामुळे यावेळी त्यांनी पुन्हा 2 पॅक बनवले आणि आता त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि एका हाताने पॅक पिऊ लागला. त्यामुळे मला त्यांचा हाताचा स्पर्श घाण वाटत होता आणि जेव्हा ते पॅक माझ्या ओठांवर जवळ आणत होते तेव्हा त्यांच्या गरम श्वासाने मी अधिकच उत्तेजित होत होती. बरं, याच वेळा नकार देऊनही त्याने जबरदस्तीने पॅक माझ्या तोंडात घातला. यावेळी पॅक एकदम कडू होता. हे स्पष्ट होते की यावेळी काकाने हार्ड पॅक बनवला होता. मी पटकन 2 मसालेदार काकडी तोंडात घातल्या. आता मला हळूहळू नशा होत होता आणि मग मी हसत हसत काकांशी बोलू लागली आणि मला अशा नशेच्या अवस्थेत पाहून त्यांनी जबरदस्तीने मला त्यांचा पॅक दिला. जेव्हा मी पूर्णपणे नशेत बुडाली तेव्हा त्यांनी माझे जाड रेशमी केस उघडायला सुरुवात केली आणि माझ्या केसांबरोबर खेळू लागले आणि दुसऱ्या हाताने माझे दाबू लागले. मी अजूनच उत्तेजित होऊ लागली. मी नशेत होते, पण मला त्यांची सर्व हालचाल स्पष्टपणे कळत होती. आता ते माझ्या बरोबर काही वाईट कृत्य करणार त्याआधीच मी खोलीतून उठून बाहेर डायनिंग टेबलवर गेली आणि म्हणाली की आता आपण जेवण खाऊया. मग ते पण माझ्या मागे येऊन खुर्चीवर बसले. मी पटकन थोडंसं जेवण केलं आणि काका उठण्याआधीच मी माझ्या खोलीत गेले आणि लाईट बंद करून बराच वेळ पडून राहिली. मी झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण मला झोप येत नव्हती, कारण मला काकांचे कृत्य वारंवार आठवत होते. मग अचानक माझ्या रूमचा दरवाजा उघडतो आणि लाईट चालू होते. काका माझ्या बेडजवळ येतात आणि माझी चादर ओढतात आणि म्हणतात, उठ सोनम, मला माहित आहे तू झोपत नाहीयेस. त्यांचा आवाज ऐकून मी झोपण्याचा नाटक केले. भीतीने माझा श्वास आतून वेगवान झाला. काकांच्या वागण्यात मला वासना स्पष्ट दिसत होती. धाकटा भाऊ दुसऱ्या खोलीत झोपला होता आणि आजी पण गाढ झोपेत होती. मी पण नशेत होती. मला भीती वाटत होती की जर मी आजीला माझ्या मदतीसाठी बोलावले तर ती मला अशा नशेच्या अवस्थेत पाहणार आणि माझ्या वडिलांना ही नशेची गोष्ट कळली तर ते मला ठार मारून टाकतील. मी विचित्र गोंधळात पडले होते. मी माझी चादर घट्ट धरली आणि भीतीने जोरात डोळे मिटले. मी माझे ओठ दातांनी इतके जोरात दाबले की माझे ओठ कापले गेले. मग काका म्हणाले, उठ सोनम उठ. माझी चादर जोरात ओढून माझ्यापासून वेगळी केली. चादर काढल्यानंतर मी उशीमध्ये तोंड लपून ठेवले. आता मला चादर विना पाहून काका आणखी उत्तेजित झाले आणि त्यांनी माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला. ते बोलत होते की सोनम, तू किती सुंदर आहेस यार, असे म्हणत ते माझ्या शेजारी झोपले आणि तो आपल्या भक्कम हातांनी पाठीमागून माझ्या पाठीवर चुंबन घेऊ लागला. मी रडत होती. माझी ओरडणे ऐकून तो माझा गाल पकडण्याचा प्रयत्न करू लागला, पण मी माझा चेहरा उशीमध्ये घट्ट दाबला होता. जेव्हा त्याला माझा चेहरा सापडला नाही तेव्हा तो हाताने माझे पाय दाबू लागला आणि मला वर उचलण्याचा प्रयत्न करू लागला. तिने आपले पाय अधिक जोरात कुरवाळले आणि जोरजोरात रडू लागली आणि विनवणी करू लागली की काका, मला सोडा. तुम्ही हे काय करत आहात? मी तुमच्या मुलीसारखी आहे. प्लीज सोडा मला. प्लीज निघून जा इथून. पण जणू आज वासनेचे भूत त्यांच्यावर स्वार झाले होते. त्यावेळी असे वाटत होते की आज तर काका आपली वासना पूर्णच करून राहणार. तो म्हणाला की आता तू तरुण झाली आहेस. तुझा बॉयफ्रेंड नाही आहे का? त्यांच्याकडून अशा गोष्टी ऐकून मी जोरजोरात रडू लागले आणि मी विचार करत होती की कसेही करून आजी इथे आली असती तर तिने मला वाचवले असते. पण दरवाजा बंद असल्याने आवाज बाहेर जात नव्हता. मला स्वतःवर खूप राग येत होता. मला असहाय्य वाटत होते. मग अचानक मला इतकी ताकद मिळाली की मी माझे दोन्ही पाय जोरात झटकले आणि पायाच्या अगदी मागे बसलेल्या काकांना धक्का दिला. नशेच्या अवस्थेत असल्याने त्यांना थोडा जास्त धक्का बसला, ज्यामुळे काका डोक्याच्या दिशेने पलंगाच्या खाली पडले आणि पडताना त्यांचे डोके पलंगाच्या मागे ठेवलेल्या स्टूलवर आदळले आणि ते बेशुद्ध झाले. माझे सुटलेले केस आणि रडण्याने डोळे सुजलेले पाहून आजी घाबरली.
आणि विचारू लागली की काय झाले बेटा, काय झाले, बोल. त्यामुळे मी त्यांना एका शब्दात सर्व काही सांगितले. मी म्हणाले, आजी मला वाचवा, काका माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे सांगताच मी स्वतःला आजीच्या कुशीत लपून जोरजोरात रडायला लागली. आजीने आश्चर्याने मला घट्ट पकडले आणि म्हणाले, कुठे आहे तो नीच. बोलून उठून उभी राहिली आणि माझ्या खोलीत पोहोचली. खोलीत पोहोचताच पलंगाच्या खालून रक्ताचा जाड प्रवाह वाहत होता आणि दारातून येत होता. हे पाहून मी जोरजोरात ओरडली. आजीने मला गप्प करण्याचा प्रयत्न केला, पण मी ओरडतच राहिली की मी मारलं नाही त्यांना, मी त्यांना मारलं नाही. आजींनी वेळ न घालवता ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन करून काकांना दवाखान्यात नेलं आणि त्याच वेळी आईबाबांना फोन करून ही लवकरच दवाखान्यात येण्यास सांगितले. काही तासात आईबाबाही घाबरून दवाखान्यात पोहोचले आणि मला सुखरूप पाहिल्यावर ते खुश झाले. त्यांनी आश्चर्याने आजीला विचारले, कोण ॲडमिट आहे. आईने इतक्या घाईने आम्हाला फोन का केला. तर आजी म्हणाली, थोडं थांब, मी तुला सगळं सांगते. थोड्या वेळाने डॉक्टर येऊन आजीला सांगतात की आता घाबरण्याचे कारण नाही, मनोहर आता धोक्याबाहेर आहे. मनोहरचं नाव ऐकताच पप्पा घाबरतात आणि आत जातात आणि आपल्या मित्राला या अवस्थेत पाहून अस्वस्थ होतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्न गुंजायला लागतात की हा भारतात कधी आला आणि कधी घरी आला, ह्याला हे अपघात कसे झाले. मग मागून आजी म्हणाली की दामोदर, काळजी करू नकोस, घरी जा, मी नंतर सगळे सांगते. आता सकाळ झाली होती, आम्हाला डिस्चार्ज मिळाला. मनोहर काकाने आजीला विचारले तेव्हा आजी ओरडली आणि म्हणाली, या राक्षसाला कसे अपघात झाले हे तर विचार जरा. आजीच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून पप्पांना काहीतरी शंका येऊ लागली. त्यांनी आजीला विचारले, तू स्पष्ट का सांगत नाहीयेस. तू असेही म्हणालीस की हा गुंड तुझ्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. हे ऐकून आई तिथल्या सोफ्यावर पडली आणि फाटलेल्या डोळ्यांनी पप्पा मनोहर काकांकडे पाहू लागले. काका लगेच मागे हटले, म्हणाले, नाही यार, तुझी आई खोटे बोलते आहे. हे ऐकताच आजी दाराच्या कॉम्प्युटरवर गेली आणि माझ्या रूममधील कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग दाखवू लागली. काका मला कसे जबरदस्ती करत होते हे स्पष्ट दिसत होते. रेकॉर्डिंग पाहून पप्पांनी काकांना जोरदार कानाखाली मारली आणि काका त्यांच्या स्पष्टीकरणात काही बोलण्याआधीच त्यांनी पुन्हा एक कानाखाली मारली. पप्पा रागाच्या भरात आपल्या गाडीच्या दिशेने धावले आणि गाडीतून पिस्तूल आणून काकांकडे बोट दाखवत हे पाहून आई आणि आजी त्यांना पकडू लागल्या. मोठ्या कष्टाने वडील नियंत्रणात आले, पण ते म्हणाले की ठीक आहे, मी त्याला मारणार नाही, पण मी त्याला तुरुंगात नक्कीच पाठवीन. मग मी पप्पांना विनंती केली की काकांना तुरुंगात टाकू नये. जर काका तुरुंगात गेले तर पिंकीचं आयुष्य खराब होईल. पिंकी ही मनोहर काकांची मुलगी होती. ती ही माझ्या बरोबरीचीच होती, पण तिची आई नव्हती. काकांशिवाय तिला या जगात कोणीच नव्हते. माझ्या अनेक विनंतीवरून पप्पांनी माझे म्हणणे मान्य केले आणि त्याच दिवशी पप्पांनी त्यांना आपल्या पार्टनरशिपमधून काढून टाकले आणि त्यांच्या वाट्याचे 25 लाख रुपये देऊन त्यांनाही कंपनीतून काढून टाकले. आता मनोहर काकांचं आमच्या सोबतचं नातं पूर्णपणे संपलं आहे. आता ते काय करतात आणि काय नाही आम्हाला काहीच घेणे देणं नाही. पण त्या दिवशीच्या घटनेने मला धक्का बसला आहे. आता मला घरी एकटे राहण्याची खूप भीती वाटते. आपण स्वतःला कधीही आपल्या कुटुंबाशिवाय इतर कोणापुरते मर्यादित ठेवू नये. जास्त विश्वास ठेवू नका आणि ऑफिसची मैत्री फक्त ऑफिसपर्यंतच ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आजची गोष्ट इथे संपते. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कृपया खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला सांगा. विचार न करता व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. जवळच्या बेल आयकॉनवरती दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून माझे सर्व आगामी व्हिडिओ, सर्व नवीन कथांचे नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी तुम्हाला पुन्हा नवीन कथेसह भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.